आमचे पुरंदरकर आहेत ते बऱ्याच वेळा सासवड ते नेरा या भागात प्रवास करतात, तर पूर्ण पुरंदरवासियांना हा टोल माफ झाला पाहिजे. तसेच या रस्त्याचं काम कुठेच पूर्ण नाही झालेलं आहे. जाताना हडपसरला जाताना इतक्या लोकांना मनस्ताप होत आहे की एक रेल्वे नसल्यामुळे बऱ्याच वेळ तिथे अडकून पडतात. काही रुग्णांना वेळेत प्रथम झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झालेला आहे. तसेच हा रस्ता पूर्णपणे मृत्यूचा सापळा आहे. स्थानिक लोकांनी कुठून कसा रस्ता क्रॉस करायचा याची इथं सोय नाही. काय प्रभाव पर्टिक्युलर लेन पाहिजे, इथूनच क्रॉस केला पाहिजे रस्ता, असं कुठे दिलेलं नाही. कारण माझा स्वतःचा वर्गमित्र यात दगावलेला आहे, संतोष कामथे म्हणून. आताच 10-15 दिवसापूर्वी त्याचा अपघात झालेला आहे. आणि अपघात झाल्यानंतर किती वेळात एखादी अँब्युलन्स तिथे येते, त्या माणसाला घेऊन त्याला उपचार करण्यासाठी घेऊन जाते. हे काही ठराविक मुद्दे आहेत, आम्ही शिवसेनेमार्फत मांडत आहोत. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या लोकांच्या जमिनी गेलेल्या आहेत, सर्व गेलेले आहेत. ह्या सर्वसामान्य लोकांनाच टोल का द्यायचा? तुम्ही पुढारी बिडारी सगळे ओघळता याच्यातून. आमदार खासदार लाखोनी पैसे घेतात, लाखोनी हे करतात, त्यांना टोल माफी, आणि आमच्या सर्वसामान्य माणसांना टोल द्यायचा का? कशासाठी द्यायचा टोल हा? अहो, पूर्वीच्या सरकारने कधीच टोल घेतलेला नव्हता. आमच्याकडूनच तुम्ही पैसे वसूल करता, त्याच्यातून रस्ते निर्माण करता. तुमची सक्षमता नाही का? मला सरकारला प्रश्न विचारायचा, तुम्ही सक्षम नाही का रस्ते बनवण्यात? कशासाठी कंत्राटदार का नेमता तुम्ही? सर्वसामान्यांकडून घ्यायचं आणि तुम्ही तुमचं राज्य करायचं का? अरे तुम्ही द्या ना टोल, सगळा तुम्ही भरा ना पैसे. आम्ही गाडी घेताना आमच्याकडून तुम्ही आरटीओचे चार्जेस घेता का नाही? टॅक्स घेताय ना तुम्ही, रोड टॅक्स घेता, सगळे घेता. म्हणजे सर्वसामान्य माणूस मिळालंच पाहिजे का? पुरंदरकरांना विमानतळ नकोय, ते तुम्ही त्याच्यावर बसवताय. म्हणजे तुमच्या तुंबड्या भरा आणि आम्हाला फाशी द्या. एक असं करा ना, सगळ्यांनाच फाशी द्या ना तुम्ही. कशासाठी पाहिजे? लोकांना नोकऱ्या नाहीत, काय नाही, हे सर्वसामान्य राहिले तुमच्या बाजूला. इथं टोल लावा, तिथं टोल लावा. अरे तुम्ही भरा ना. एक दिवस असं आंदोलन होईल, सरकार सर्वसामान्य माणूस जनता नेपाळ सारखंच उतरणार आहे. हे माझं पोटतिडकी नाव आहे. शिवसेना जिंदाबाद. आणि हे आंदोलन होणारच.